त्रिवार वंदन. उपस्थित सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. जेवणाची वेळ झाली. मी सर्वात पहिल्यांदा नमो बुद्धाय या शब्दावर थांबलो. अपेक्षा होती की तुमच्याकडूनही नमो बुद्धाय उत्तर येईल, परंतु ते आलं नाही. आपल्याला आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या कामामध्ये सुधार करण्याची गरज आहे. माझा कायम संघर्ष हा सुधारासाठी आहे. सुधारणा व्हावी हाच माझा कामाचा मुख्य हेतू आणि उद्देश आहे. आपण 14 ऑक्टोबर 1956च्या अगोदर आपण महार होतो, त्यावेळेस आपण जय भीम म्हणत होतो. जय भीम या शब्दाची सुरुवात सन 1935च्या सुमारास नागपूरच्या परिसरातून झाली. बाबू हरदास लक्ष्मण नगराळे यांच्या माध्यमातून सन 1935च्या दरम्यान जय भीम या शब्दाची सुरुवात झाली. आज त्याच ज्या जय भीमची सुरुवात नागपूरच्या परिसरातून झाली, आपल्या विदर्भातून झाली, त्याच जय भीम शब्दाची आज जागतिक ओळख झाली. ही आपली आज ओळख झाली. त्यावेळी आपण महार होतो, आता आपण बौद्ध आहोत. त्यामुळे आपण बोलताना नमो बुद्धाय जय भीम म्हणायला पाहिजे. तर पुन्हा एकदा नमो बुद्धाय. मी प्रामुख्याने 2 बाबीवर बोलतो. माझा परिचय करून देताना बौद्ध विरासत बचाव फाउंडेशन हा शब्द आला. बौद्ध विरासत हा शब्द, याचा शेवट मी जेव्हा भाषणाचा शेवट करील तेव्हा या शब्दावर थांबेल. तर 2 वाक्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या साहित्यामध्ये म्हणतात, भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यात झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य लिहिलेलं आहे. माझ्याकडे सगळं, मी जेव्हा कुठे भाषण द्यायला जातो तर सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जातो. कारण मी जे बोलतो ते माझ्या नावातच फक्त गोड आहे, पण मी काही गोड बोलत नाही. माझं बोलणं बऱ्याच लोकांना लागते, त्याच्यामुळे मी पुरावे घेऊनच सोबत फिरतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यात झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे. सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते. सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते. बौद्धांची या देशामध्ये कधीच राजकीय क्रांती होऊ नये, बौद्ध या देशामध्ये कधी राजा बनू नये, म्हणून बौद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती संपविण्यासाठी या देशामधले ब्राह्मणवादी सतत प्रयत्न करत आहेत. उदाहरण, ब्राह्मणांनी ठरवलं तर एकाच दिवशी दीक्षाभूमीपेक्षा चांगली वास्तू ती उभी करू शकते, परंतु त्यांना आपलीच दीक्षाभूमी, आपल्याच वास्तू ह्या ब्राह्मणवाद्यांना गिळंकृत करायच्या, म्हणजे आपल्या ताब्यात घ्यायच्या. महाबोधी महाविहार बौद्ध गया ब्राह्मणांच्या ताब्यात. दीक्षाभूमी सर्वात पहिल्यांदा, दीक्षाभूमीचा विषय निघाला म्हणून दीक्षाभूमीवर अगोदर बोलतो. मी 4 मार्च 2019ला सर्वात पहिल्यांदा बोललो होतो सोशल मीडियावर. मी फेसबुक, व्हॉट्सअपवर खूप लिहितो. मी 4 मार्च 2019ला सर्वात पहिल्यांदा बोललो आपली दीक्षाभूमी धोक्यात आहे. त्याचं कारण सांगितलं. दीक्षाभूमीला आपण दरवर्षी जातो, ऑक्टोबर महिन्यात जातो, असंही जातो. दीक्षाभूमीच्या समोर दीक्षाभूमी स्मारक समितीची गव्हर्निंग बॉडीचा बोर्ड लागलेला, 2 ठिकाणी लागलेला. निळा बोर्ड आहे, त्यावर व्हाईट पांढऱ्या अक्षराने लिहिलेलं आहे की दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये कोण आहे. सन 2019 मध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीच्या समोर पी.के. भागवत नावाचं नाव लिहिलं होतं. पी.के. भागवत. मी त्यावेळी बोललो होतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अध्यक्ष मोहन भागवत आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये पी.के. भागवत या दोघांमध्ये काही संबंध आहे का? स्मारक समितीने खुलासा करावा. स्मारक समिती काहीच बोलत नाही. दीक्षाभूमी आपली धोक्यात. मी सन 2023 पासून जवळपास महाराष्ट्रामध्ये मोठ्या शहरामध्ये पत्रक वाटले. मुंबई, औरंगाबाद, जिथे पुणे, जिथे शक्य झालं तिथे पत्रक वाटले. जवळपास 1,20,000च्या वर पत्रक वाटले दीक्षाभूमीचे. आता तुम्हाला जे काही लोकांना मिळालं असेल हे पत्रक 1,20,000च्या वर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या शहरामध्ये वाटलं. आम्ही आमची भूमिका मांडली. वर्धा शहरामध्ये
वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही विहारामध्ये गेलो. याच ठिकाणी याच जागेवर सन 2024ला मी येऊन आपल्या दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये भूमिका मांडून गेलो होतो. आपली दीक्षाभूमी आपलं सर्वच धोक्यात आहे. आम्हाला दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनापासून मी सुरुवात केली. आज मी बौद्ध विरासत बचाव फाउंडेशन पर्यंत का पोहोचलो हा खूप मोठा प्रवास आहे. आपलं एकंदरीत सर्व अस्तित्व धोक्यात आहे. 14 ऑक्टोबर 1956ला आपण जे बौद्ध बनलो या बौद्धांचं अस्तित्व धोक्यात आहे. अस्तित्व हा शब्द खूप मोठा आहे. आपलं अस्तित्व धोक्यात आहे. आता मी असं का म्हणत आहे आपलं अस्तित्व धोक्यात आहे? त्याला बरेच सारे कारण आहे. दीक्षाभूमी वादाच्या भोवऱ्यात, महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मध्ये वाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं समता सैनिक दल त्यामध्ये वाद, आरपीआय बद्दल तर न बोललेलंच बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी. पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये वाद. 1 जानेवारी आपण भीमा कोरेगावला जातो. आपण फक्त जातो, पण भीमा कोरेगावला जो कायदेशीर संघर्ष चालू आहे, तिथे वाद चालू आहे. आपल्याला फक्त 3 ते 4 दिवसाची तिथे कार्यक्रम करण्याची परवानगी मिळते. याबद्दल समाजामध्ये कोणी जागृती आणण्याचं काम करत नाही. आपला विजयस्तंभ जो आहे, भीमा कोरेगावचा जो जयस्तंभ विजयस्तंभ आपण ज्याला म्हणतो, तिथे सुद्धा वाद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर तळेगाव दाभाडे, आपल्यामधील बरेच बौद्ध उपासक उपासिका तिथे जाऊन आले असतील. तिथेही वाद आहे. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीमध्ये वाद आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये वाद आहे. सर्वच्या सर्व आपल्या लेण्या, स्तूप, विहार याचं ब्राह्मणीकरण करणं चालू आहे. टप्प्याटप्प्याने आपल्या सर्वच्या सर्व धार्मिक, सामाजिक जिथे आपले प्रेरणा केंद्र आहे त्या प्रेरणा केंद्रावर ब्राह्मणांनी आपलं वर्चस्व स्थापन केलं. टप्प्याटप्प्याने ते गिळंकृत करण्याच्या मार्गावर आहे. सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते. बौद्धांची या देशामध्ये सामाजिक व धार्मिक क्रांती होऊ नये म्हणून ब्राह्मणवादी कसे प्रयत्न करत राहते याबद्दल मी काही उदाहरणं देऊन सांगतो. आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो. कार्यक्रमाचं आयोजन करताना आपण सत्यपाल महाराजाला बोलवतो. सत्यपाल महाराज नाव माहित आहे हो का नाही? सत्यपाल महाराज तुकडोजी सांगते का नाही सांगत? तुकडोजी हा व्यक्ती विश्व हिंदू परिषदेचा संस्थापक. बौद्धांच्या घरामध्ये, बौद्धांच्या विहारामध्ये विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुकडोजीच्या माध्यमातून आला. सर्वच्या सर्व आपले धार्मिक आणि सामाजिक क्रांतीचे सर्वच्या सर्व मार्ग ह्या ब्राह्मणवाद्यांनी मधामध्ये जो शिवाजी नावाचा राजा झाला, छत्रपती शिवाजी म्हणतो पुन्हा गोंधळ. छत्रपती शिवाजी नावाचा जो राजा या महाराष्ट्रामध्ये झाला, ही जे राजकीय क्रांती, स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, ही जर राजकीय क्रांती होती तर या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महाराष्ट्रातील संतांनी केलेली सामाजिक व धार्मिक क्रांती ही महत्वाची होती. म्हणजे सामाजिक व धार्मिक क्रांती बरोबर झाली तर राजकीय क्रांती होतेच होते. म्हणून आपल्याला जर या देशामध्ये बौद्धांचं राज्य यावं, बौद्धांचं या देशामध्ये प्रधानमंत्री, बौद्धांचा या देशामध्ये मुख्यमंत्री व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर बौद्धांना आपल्या वागणुकीमध्ये आपली सामाजिक व धार्मिक क्रांतीच्या बाबतीतून होते त्यावर बारीक बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. मौर्य साम्राज्य या देशामध्ये आलं, ते खतम कसं झालं? मी तुम्हाला अगोदर एक उदाहरण सांगितलं.
की बहुजन समाज पार्टीमध्ये सतीशचंद्र मिश्रा नावाचा व्यक्ती आला आणि बहुजन समाज पार्टी जे या देशामध्ये प्रधानमंत्री पदाची उमेदवार देऊ शकते, ही जे वातावरण, ही जे एक शक्ती निर्माण झाली होती ती संपूर्णच्या संपूर्ण खतम झाली बहुजन समाज पार्टी विधानसभेमध्ये. एक वाक्य सहन करा, एक वाक्य सांगतो. मान्यवर कांशीराम साहेबांनी जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती तेव्हा एक नारा दिला होता, मिले मुलायम कांशीराम हवा हो गए जय श्रीराम. हा उत्तर प्रदेश मधला नारा होता. आज त्याच उत्तर प्रदेशमध्ये त्याच बहुजन समाज पार्टीच्या कार्यालयामध्ये जय परशुरामचे नारे लागले आणि स्पष्ट बहुमताचं सरकार एका विधानसभेच्या आमदाराबरोबर आलं. तुमची सामाजिक व धार्मिक क्रांती बरोबर झाली तर राजकीय क्रांती होते. बहुजन समाज पार्टीचं सरकार हे बहुजन समाज पार्टीने आणलं, बामसेफ आणलं. बामसेफ ऑल इंडिया बॅकवर्ड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन, त्याचं जे लॉंग फॉर्म आहे बामसेफ. या बामसेफनी जवळपास 40 वर्ष मेहनत केली. त्या 40 वर्ष मेहनतीचे परिणाम बहुजन समाज पार्टी सत्तेत आली. बहुजन समाज पार्टीने जय भीम म्हणता म्हणता जय परशुराम म्हटलं आणि सामाजिक व धार्मिक क्रांतीमध्ये गडबड झाली तर तिकडे परिणामामध्ये गडबड झाली. हा इतिहास आहे. मौर्य साम्राज्य असंच खतम झालेलं नाही. मौर्य साम्राज्य खतम होण्याचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या साहित्यामध्ये सांगतात. मौर्य साम्राज्यामध्ये जो मौर्य साम्राज्याचा जो शेवटला जो शासक आहे बृहदत्त, सम्राट अशोकाचा नातू, या सम्राट अशोकाचा जो नातू आहे, या नातू असताना यांचा एक सेनापती आहे शुंग घराण्यातला पुष्यमित्र शुंग. हा ब्राह्मण शुंग वंशज. या शुंग वंशजाने सर्वच्या सर्व मौर्य साम्राज्याचा सत्यानाश केला. इतिहासामधून जर आपण शिकणार नाही तर इतिहास आपल्याला शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मोठे मोठे साम्राज्य खतम झाले आपल्या नजरेसमोर. मौर्य साम्राज्य, ज्याला सोने की चिडिया की काहीतरी असा एक शब्द आहे ते म्हटलं जात होतं, सोन्याचा धूर निघतो असं ज्या पद्धतीने म्हटलं जात होतं ते आपलं मौर्य साम्राज्य, त्या मौर्य साम्राज्याचा पूर्ण सत्यानाश करून टाकला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणते, ब्राह्मण विल रिमेन्स ब्राह्मण. ब्राह्मण हा फक्त आणि फक्त ब्राह्मण असतो. तो कोणत्याही ब्राह्मण विल रिमेन्स ब्राह्मण नो मॅटर व्हॉट कलर ही अझूम और व्हॉट पार्टी ही जॉईन. हे केव्हा म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? सन 1954ला, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः ब्राह्मण महिलेशी लग्न केलं. केव्हा म्हटलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः ब्राह्मण महिलेशी लग्न केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपण इतिहासामध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता समाज संघ नावाच्या संघटनेची स्थापना केली होती. समता समाज संघामध्ये सर्वच्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करणारे ब्राह्मण होते. सर्वच्या सर्व ब्राह्मण होते. 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व जो महार समाज जो जमा झाला त्या महार समाजातली 4 साधू आणि गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे नावाचा ब्राह्मण, या लोकांनी मनुस्मृती बोलून 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 जाळली. आंदोलनापासून समता समाज संघापासून मनुस्मृती दहन करण्यापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चुलीपर्यंत म्हणजे सविता आंबेडकर लग्न केलं म्हणजे आंदोलनापासून चुलीपर्यंत ब्राह्मणासोबत संबंध आले. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4 डिसेंबर 1954ला आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषद रंगून बर्मा इथे जाऊन काय म्हणते, ब्राह्मण विल रिमेन्स ब्राह्मण नो मॅटर व्हॉट कलर ही अझूम. ब्राह्मणापासून सावध राहा. भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे. सामाजिक व धार्मिक क्रांतीनंतरच राजकीय क्रांती होते. सामाजिक आणि धार्मिक क्रांतीला आपल्याला
सामाजिक आणि धार्मिक क्रांतीला आपल्याला प्रदूषित होऊ द्यायची नाही. आपल्या घरामध्ये जर तुकडोजीचा जर फोटो असेल तर सर्वात पहिल्यांदा तुकडोजीचा फोटो घरातून काढून टाका. ब्राह्मणवादाचे सर्वात मोठं या देशामधलं संघटन